दो रनों की मदद से खाता खोलते हुए नजर आए बल्लेबाज आशीष मते। पहले गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए मुकाबला जारी है। प्रतीक 11 सुरुंगपाड़ा बनाम हिंदवी 11 जय हनुमान खारकोपर के बीच में टॉस जीता है टीम खारकोपर ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। फिर एक बार गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए ओमकार पाटिल नजर आएंगे। गेंदबाज ओमकार तैयार। इस बार ये गेंद जरूर हल्के हाथों से खेला, वहां पर स्टीयर किया था इस गेंद को। सिंगल रन मिलती हुई, सिंगल के साथ अब टोटल में होती हुई वृद्धि। कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 3 रनों के ऊपर। पहले गेंद के ऊपर 2 रन मिले थे, गैप में गेंद जरूर खेला था, उसके बाद ये सिंगल रन आते भी पहला ओवर जारी है। 4 ओवर का ये मुकाबला है। फिर एक बार गेंदबाज ओमकार तैयार होंगे, सामने बल्लेबाज आतिश मते के लिए। इस बार ये गेंद ऑप्शन से ज्यादा बार अंपायर का इशारा आता हुआ वाइड का, वाइड के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 4 रनों के ऊपर। काफी जबरदस्त आयोजन, रियानी ट्रॉफी 2025 का यह आयोजन है। इस बार देखिए गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही थी विकेट कीपर, वहां पर गलती करते हुए नजर आए थे। यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई हमारे मेहमानों का आगमन होता हुआ अक्षय जी ठाकुर साहब, इनका यहां पर आगमन होता हुआ मैं विनती करना चाहूंगा हमारे आयोजक तेजस दादा ठाकुर से, अक्षय जी ठाकुर साहब का यहां पर स्वागत करना है आपको। अपना कीमती वक्त इस टूर्नामेंट के लिए दिया। गेंदबाज फिर एक बार तैयार है। इस बार ये गेंद फिर एक बार आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर का इशारा आता हुआ एक और वाइड का। इस ओवर का ये दूसरा वाइड। टीम की टोटल अब स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई 5 रन बगैर नुकसान। प्रतीक 11 सुरुंगपाड़ा टीम यहां से नजर आती हुई। सन्मान केला जातोय अक्षय दादांचा, एक हँडसम पर्सनॅलिटी आपण पाहतोय, हसमुख चेहरा या ठिकाणी त्यांचा। या ठिकाणी पाहतो आपण साधी राणी उच्च विचारसरणी नेहमीच फॉर्म्युला मध्ये असतात आणि आज सुद्धा आपण शर्ट पाहतो त्यांचा सुद्धा आदरपूर्वक सन्मान। यस प्रवीण सर। इस बार देखिए गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी नहीं करेंगे गलती। पहला झटका लगता हुआ टीम प्रतीक 11 सुरुंगपाड़ा को। बल्लेबाज धुन वहां पर डीजे मास्टर द्वारा, और काफी बढ़िया वहां पर साउंड सिस्टम नजर आते भी हमारे डीजे जरूर जो मोपाड़ा के डीजे मास्टर है। रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। ओमकार पाटिल यहां पर गेंदबाजी करते हुए, नए गेंदबाज आते हुए, नए बल्लेबाज आते हुए वैभव तांडेल। ओमकार पाटिल फिर एक बार तैयार। दिल स्कूप वहां पर नजर आया, इनटू द गैप, गेंद जाएगी सीमा पार। शानदार 4। चौके की मदद से अब टोटल बढ़ती हुई नजर आ रही है। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 9 रन। जरूर रफ्तार के अगेंस्ट टेक्निक का इस्तेमाल वहां पर नजर आया था। इस बार देखिए क्रिकेट की ताकत, नजाकत, खूबसूरती नजर आई। गेंद जाती हुई नजर आ रही है बाउंड्री लाइन से बाहर। अंपायर का इशारा आएगा। जरूर अंपायर ने भी थर्ड अंपायर के पास मांग की है, तो अब पीटीसी लाइव की वहां पर परीक्षा होगी और जरूर चौका आता हुआ, और इस चौके की मदद से ओवर नंबर पहला होता हुआ समाप्त।
इस 4 की मदद से ओवर नंबर पहला समाप्त होता हुआ, कुल टोटल पहुंचता हुआ 13 रन। हम जाएंगे फिर एक बार हमारे मेहमान निशान जी ठाकुर साहब, इनका स्वागत किया जाएगा। हमारे आयोजनकर्ता प्रीत दादा मात्रे, इनके ओर से जरूर स्वागत किया जाएगा निशान जी ठाकुर साहब का। मैं विनंती करना चाहूंगा निशान जी ठाकुर साहब, इनका यहाँ पर स्वागत करना है। येस, नक्कीच सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थानं नुकताच विवाह बंधनामध्ये अडकलेल्या आहेत आणि विवाह बंधनामध्ये अडकल्यानंतर लगेच जिम लावली। मला मेसेज टाकले की दादा जिम लावायची आहे, म्हणलो ठीक आहे, काय हरकत नाही। आणि अलीकडच्या काळामध्ये फोकस जास्त चालू आहे त्या ठिकाणी, त्यांचा सन्मान केला जाईल। लोकल बॉय आहेत, या स्पर्धेचे आयोजक सुद्धा म्हणू शकतो आपण। आणखीन एक हसमुख चेहरा, त्यांचा सन्मान। मॅच चालू करा प्लीज, वेळ खर्च करू नका। आणि खऱ्या अर्थाने एक चांगले ऑपरेटर आहे, डीजे ऑपरेटर, डीजे दृष्टी निष्ठी, माफी असावी, डीजे निष्ठी। कारण त्यांचा अकाउंट सुद्धा, इन्स्टाचा अकाउंट सुद्धा त्याच नावाने आहे, डीजे निष्ठी। आणि हेच पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आपण। तो पहले ओवर के समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये गेंद देखिए टप्पा खाने के बाद नीचे रही थी, वहां पर गेंद कवर रीजन में, डीप कवर, बाउंड्री लाइन से बाहर जाएगी गेंद, सीमा पार, 1 और 4। हवा खाड़ी का ये मैदान और काफी जबरदस्त आयोजन नजर आता हुआ। रियानी ट्रॉफी का ये शानदार कारवा जारी है। मिसफील्ड नजर आई और पहले ही गेंद के ऊपर चौका आता हुआ। बल्लेबाज वैभव तांडेल, आशीष मते के बल्ले से ये चौका आया था। माफी चाहूंगा, इस गेंद के ऊपर रन जरूर डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ताली नक्कीच या ही स्पर्धा पार पाडण्यासाठी रामबाग कोर कमिटीचे सन्माननीय मदन शेठ ठाकूर यांची भरपूर सारी मेहनत आहे। आणि नक्कीच क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व, क्रिकेट ज्या ज्या ठिकाणी होतो त्या त्यावेळी त्यांचा नेहमीच सपोर्ट, सहभाग नेहमीच आम्हाला लाभतो। आणि या स्पर्धेसाठी त्यांचा नक्कीच भरपूर मोठा मोलाचा आम्हाला सहभाग लाभला आणि त्यांना आमची नक्कीच त्यांनी आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आम्ही रिहानी ट्रॉफी या ट्रॉफीच्या वतीनं, आमच्या सर्व कमिटीच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो। आणि थँक्यू व्हेरी मच सन्माननीय मदन शेठ ठाकुर, अशीच साथ तुमची आम्हाला लाभू द्या। इस बार देखिए रिवर्स चढ़ने की कोशिश वहां पर थी, अपील जरूर हो रही है लेकिन अपील में उत्साह ज्यादा था। यहाँ पर ये डॉट बॉल की समाप्ति होती हुई टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे हैं। रन 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार गेंदबाज तैयार, इस बार ये गेंद कट कर दिया, वहां पर एक जरूर डीप कवर रीजन में गेंद मिसफील्ड हुई और तुरंत सिंगल को डबल में कन्वर्ट किया। काफी अच्छी तालमेल और काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। कुल टोटल पहुंचता हुआ 19 रनों के ऊपर। जरूर रन लगते हुए 19। इस ओवर की बात करेंगे तो आखिरी गेंद शेष। इस बार देखिए गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे खिलाड़ी, और क्या होगा, विकेट, वहां पर मौका था विकेट चढ़ने का लेकिन कैच छूटा और गेंदबाज का दिल टूटा। इस गेंद के ऊपर रन मिलेंगे 2 रनों की मदद से। ओवर नंबर दूसरा समाप्त होता हुआ। पहले ओवर में रन आए थे 13, इस ओवर में रन आए 8। कुल मिला के 2 ओवर के समाप्ति के बाद रन मिले जरूर स्कोर कार्ड के ऊपर 21 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। जरूर हम जाएंगे, हमारे मेहमान इनका यहाँ पर शुभ आगमन होता हुआ। सन्माननीय भरतजी मोकल साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांना मी विनंती करतो आमच्या नक्कीच व्यासपीठावरती आपण यायचं, तुमचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। सन्माननीय भरत शेठ मोकल साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत।
तो जरूर मैदान के अंदर विकेट मिलता हुआ नजर आया। हमारे मेहमानों का स्वागत हो रहा था और यहाँ से देखिए ऋतिक गरत की ओवर जैसे ही शुरू हुई पहले ही गेंद के ऊपर सफलता मिली। दूसरा झटका टीम सुरुंगपाड़ा को। डीजे नावाखाड़ी गांव का जरूर ये गीत था डीजे मास्टर द्वारा। रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। ओवर नंबर तीसरा ऋतिक गरत यहां से शुरू करते हुए नजर आए। पहले गेंद के ऊपर सफलता। फिर एक बार गेंदबाज अब तैयार रहेंगे। ऋतिक सामने बल्लेबाज, नए बल्लेबाज आते हुए नंबर 4 पर सचिन तांडेल। रायगढ़ प्रीमियर लीग में जरूर विश्वजीत ठाकुर की टीम से खेलते हुए नजर आए थे। सचिन तांडेल स्ट्राइकर एंड के ऊपर। इस बार देखिए गेंद के ऊपर जरूर वहां पर प्रहार होता हुआ नजर आया। लॉन्ग ऑफ प्रीजर में खिलाड़ी जरूर है। सिंगल रन डायरेक्ट हिट हुआ। यहां से देखिए जहां पर सिंगल था वहां पर सिंगल को तुरंत डबल में कन्वर्ट किया। रन इस गेंद के ऊपर मिलेंगे दो रनों की मदद से। कुल टोटल पहुंचता हुआ 23 रन। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। सचिन तांडेल पहले गेंद के ऊपर अपना खाता खोलते हुए नजर आए। इस ओवर की बात करेंगे तो जरूर अभी भी 4 गेंदों का खेल शेष है। ऋतिक गरत यहां से गेंदबाजी करते हुए। फिर एक बार गेंदबाज यहां से तैयार ऋतिक। इस बार देखिए वेरिएशन दिखाया था लेकिन ऑप्शन से ज्यादा बाहर ये गेंद। अंपायर का वाइड का इशारा था। वह अतिरिक्त रन यहां से मिलती हुई। देखिए आपको 3 ओवर के लिए 15 मिनट का वक्त दिया जाता है। वो 15 मिनट के अंदर 3 ओवर होना काफी जरूरी है। तो जरूर रिव्यू लिया जा चुका है वाइड के लिए। गेंदबाजी वाली टीम का ये रिव्यू है। अंपायर का जरूर डिसीजन वाइड था और जहां से वाइड का इशारा आता हुआ। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर अब वाइड के साथ बढ़ती हुई 24 रन। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार जाएंगे मैदान की तरफ ऋतिक गरत। फिर एक बार तैयार। इस बार ये गेंद देखिए वहां पर अपील जरूर हुई लेकिन आजकल बल्लेबाज तुरंत बल्ला ऊपर करते हैं लेकिन अंपायर का ध्यान है वहां पर। अंपायर ने भी तुरंत वहां पर जताया कि ये बल्ले से लगी है। अंपायर संदीप पाटिल सर मावली के नाम से ज्यादा फेमस है, उनकी पहचान है। जरूर लेग अंपायर, स्क्वायर लेग अंपायर प्रशांत माली सर। फिर एक बार
गेंदबाज यहां से तैयार, हवा में गेंद जरूर थी वहां पर खिलाड़ी तैनात है। रन दूसरा चुराने की कोशिश और ये खराब थ्रो, दूसरा भी रन पूरा होता हुआ। 2 रनों की मदद से कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 27 रन। सन्माननीय नील सागर शेठ ठाकूर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत है। यहाँ से ये गेंद जरूर हवा में नजर आ रही थी, गेंद जाती है भी लॉन्ग ऑन रीजन में, खिलाड़ी तैनात थे लेकिन इस गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए नजर आएंगे। 2 की मदद से अब टोटल में वृद्धि होती हुई कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर अब पहुंचता हुआ नजर आ रहा है 29 रन, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अब अंतिम गेंद शेष। गेंदबाज ऋतिक गरत, स्ट्राइकर एंड के ऊपर नजर आते हुए बल्लेबाज आशीष। इस बार देखिए ये गेंद गैप में जाती हुई नजर आ रही है, यहां से अंपायर का इशारा आता हुआ माइटी हिट, दैट्स अ बिग 6। का देंगे, अब वक्त मिला है, काफी जबरदस्त डीजे की आवाज। माहौल होगा, वैसे गाने आपको जरूर सुनने को मिलेंगे। आज गणतंत्र दिन है और डीजे मास्टर वहां पर देशभक्ति पर गीत लगाते हुए नजर आए। 3 ओवर की हुई समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 35, 2 विकेट के नुकसान पर हमारे डीजे मास्टर श्रीकांत दादा काफी अच्छी डीजे की भूमिका में नजर आते हुए। रीस कांबा गांव के चौथा ओवर फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर बदला होता हुआ, गेंदबाज आते हुए हर्षल ठाकुर, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज सचिन तांडेल, जो सुरंगपाड़ा गांव की पहचान है। हर गांव में एक ऐसा खिलाड़ी होता है जो जरूर ऊपर के स्तर के ऊपर खेलता है, और सचिन तांडेल है जो कई सालों से अच्छा क्रिकेट खेलते हुए नजर आ रहे हैं। यहां से देखिए डंडी गुल होती हुई नजर आई, विकेट नंबर 3 मैदान से बाहर, सचिन तांडेल बैक टू पेविलियन।
सन्नी मात्रे नए बल्लेबाज आते हुए नंबर 5 की पोजीशन पर। गेंदबाज हर्षल ठाकुर, काफी अनोखी एक्शन। और आजकल ये एक्शन है ना, ढेर सारे बल्लेबाजों को जरूर मात दे रहे ये जो एक्शन है। सोहेल तनवीर और ढेर सारे ऐसे गेंदबाज हमने देखे अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी। पॉल एडम्स भी थे, कई ऐसे गेंदबाज थे, लेकिन हर्षल ठाकुर पहले गेंद के ऊपर सफलता मिलाते हुए नजर आए। फिर एक बार हर्षल तैयार रहेंगे। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे सन्नी मात्रे। इस बल्लेबाज के लिए हार्ड हिटर बल्लेबाज है सन्नी मात्रे। इस बार ये गेंद बैट का किनारा, लगातार दूसरा विकेट मैदान से बाहर होता हुआ सन्नी मात्रे भी बैक टू द पैविलियन। शैलेश ठाकूर यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो। गेंदबाज यहां से तैयार, रिवर्स चढ़ने की कोशिश, फील्डर वहां पर थे। इस गेंद के ऊपर सिंगल रन मिलते भी, सिंगल के मदद से अब टोटल पहुंचता हुआ नजर आएगा। मेरे साथी स्कोरर सुदर्शन पाटिल मुझे जानकारी देते हुए 37 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे। इस ओवर की बात करेंगे, अंतिम गेंद यहां से अब शेष है। हर्षल ठाकुर गेंदबाजी करते हुए 100 ओवर में 2 रन खर्च किया और 2 सफलता अपने नाम करते हुए नजर आए गेंदबाज हर्षल ठाकुर। इस बार यह गेंद अंपायर का इशारा था वो वाइड का। एक और अतिरिक्त रन मिलेगी, अतिरिक्त के साथ टीम की टोटल बढ़ती भी 38 रन, 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। पनवेल टेनिस क्रिकेट द्वारा इस टूर्नामेंट को जरूर लाइव दिखाया जा रहा है। गेंदबाज हर्षल फिर एक बार तैयार रहेंगे। इस बार यह गेंद फुल टॉस गेंद थी, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, एक और छटका। 4 ओवर का खेल होता हुआ समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद सुरंगपाड़ा टीम पहले बल्लेबाजी करते समय रन बनाए यहां पर 38 और 39 रनों का टारगेट रखा है टीम हिंदवी स्पोर्ट जय हनुमान खारकोपर के सामने। ये टारगेट का पीछा किस तरीके से होगा ये हम जरूर अगले सत्र में देखेंगे, लेकिन हमारे आदरणीय मेहमान लोगों का स्वागत करना भी यहां से बाकी है। तो मैं जरूर हमारे आयोजनकर्ताओं से विनती करना चाहूंगा, तो जरूर सबका फिर एक बार तहे दिल के साथ स्वागत है। अगले सत्र में जाएंगे, 39 रनों का पीछा किस तरीके से होगा अगले सत्र में जाएंगे हम फिर एक बार देवडा की सर इनके पास। जैसा कोई नहीं है, अस्सी नहीं 100 में दुनिया घुमा है, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं। मैं गया जहां भी बस तेरी याद की
राष्ट्रीय भाषेमध्ये आपण त्यांचं संगीत ऐकलं. पुन्हा एकदा घेऊन चालतो क्रिकेटच्या मैदानामध्ये स्पर्धा आपण पाहतो. अतिशय चांगलं क्रीडांगण या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. या क्रीडांगणावर खऱ्या अर्थानं ही तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते 2025 आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं राज्याच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी राज्यघटना लिहिली आणि 1950 मध्ये त्या राज्यघटनेला खऱ्या अर्थानं अंमलात आणण्यात आलं. खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालं होतं. स्वतःच निर्णय घेण्याचा आपण सक्षम होतो. चला मॅच चालू करा प्लीज. दोन्ही पंचांना विनंती करतो आपण अजिबात वेळ घ्यायचा नाही. बॅट्समन ओपनिंग पेअर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टार्गेट असणार आहे 24 चेंडू आणि 39 धावा. 24 चेंडू 39 धावा. रिहानी नावेखाडी चे सर्व या ठिकाणी आपण पाहतो सभासद आणि त्याचबरोबर ही स्पर्धा सुद्धा रिहानी एंटरप्राइजेस 2025 यांच्या संयुक्त सहयोगाने खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित केलेली आहे असेच शिवतेज कार्गो प्रायव्हेटचे सर्व या ठिकाणी त्यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतं. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. काही महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. त्याचबरोबर मान्यवरांचं पुन्हा एकदा आगमन पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. याच दरम्यान खऱ्या अर्थानं या नाईट स्पर्धेसाठी ज्यांची भरपूर मेहनत आहे समृद्धी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय मदन शेठ एकनाथ ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी विनंती करतो मान्यवरांचं खऱ्या अर्थानं स्वागत करायचं आहे. आमचे मुख्य आयोजन करता नक्कीच शिवतेज कार्गोची सर्व टीम इथं यायचं व्यासपीठावरती. सर्व मान्यवरांचं स्वागत केलं जाईल आणि विशेष करून या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला भरपूर सहकार्य केलंय ते सन्माननीय मदन शेठ एकनाथ ठाकूर साहेबांचं स्वागत केलं जाईल. नक्कीच या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाची आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला झाली ते समृद्धी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मदन शेठ ठाकूर साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातंय. नाईट स्पर्धा भरवणं एवढी साधी गोष्ट नाही आहे आणि नक्कीच नावाखाडीमध्ये ही नाईट स्पर्धा पाहायला मिळते. रामबागचं हे भरपूर चांगलं मैदान आणि सर्व आमचे बघा आयोजन करते आणि सर्व मदन शेठ ठाकूर साहेबांचं स्वागत करत असताना या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो साहेबांचं. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. हेच नक्कीच आलेल्या पाहुण्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि मैदानामध्ये काय घडलं अगदी पहिल्या चेंडूवर होत्याचं नव्हतं झालं. कुणाला वाटलं असेल स्वप्नात सुद्धा विचार नसेल केला या खेळाडूंना अर्थातच ऋतिकनं की मी पहिल्या चेंडूवर या स्वरूपात बाद होईल. विश्वासच बसत नसेल परंतु ते सत्यात घडलंय. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ का म्हणतो आपण त्याचं हे ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. न्यू बॅट्समन 1 डाऊन साठी खेळाडू. आता मात्र महत्वाचा खेळाडू पाहतो सचिन गोलंदाज. समोर टाकला बॉल, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइडला पाहतो आपण. मिड ऑफचा खेळाडू मिड ऑन मध्ये येतोय. 30 यार्ड सर्कल मध्ये अंतर वर्तुळामध्ये हा चेंडू अडवला जातोय. पहिली धाव धावसंख्येचा श्री गणेश हर्षलच्या बॅट मधून आले. पहिली धाव पाहतो आपण. खेळाडू बाद होणार आपण पाहिलं खऱ्या अर्थानं ऋतिक आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये आयुष येतोय. मागच्या मॅच मध्ये थोडासा क्रॅम्प साठी झुंजला परंतु जुजारू खेळाडू आहे, यंगस्टर आहे. येत्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं त्याच्या कॉलेजमध्ये सुद्धा स्पर्धा झाल्या तिथे मॅन ऑफ द सिरीज हा खेळाडू ठरला. त्यामुळे फॉर्म पकडून ठेवलाय तो. आज दाखवायचा आयुष तुम्हाला चांगलं खेळायचं आहे. स्टीमची मदार आहात तुम्ही. यावेळी मात्र सफल झाले होते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पॅडला चेंडू आदळला पंच सुद्धा तेच सांगतात. तिथे मात्र डॉट बॉल. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. मान्यवर आलेत त्यांचा सुद्धा आपण एका बाजूने सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करणं आपले आद्य कर्तव्य आणि आपली संस्कृती सुद्धा आहे. आणि त्या संस्कृतीचं जतन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या वतीनं. राईट ओव्हर द विकेटने सचिन पाहतोय. हो चांगला बॉल, खोलवट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं गुडलेन स्पॉटवर हा चेंडू पाहिला. तिथून मात्र विकेट किपरने आतिश मध्ये या खेळाडूने अगदी लोवर चेंडू पकडला. अँकल पर्यंत चेंडू पकडला. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय शैलेशजी रामदास ठाकूर नावेखाडीचे दमदार व्यक्तिमत्व
रिहानी एंटरप्राइजेसचे सर्व आहे आदरपूर्वक या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान केला जातोय। यावेळी मात्र फटका काय बनवला, अतिशय चांगला फटका आणि इथे मात्र मॅन्युफॅक्चर केला, स्वतःला ऍडजस्ट केलं, जागा बनवली, त्यानंतर मात्र स्वीप केलं, झाडू शॉट, चौकार। केच रायगडावर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय चर्चा चालू आहे, परंतु एका बाजूने सन्मान सुद्धा केला जातोय पाहुण्यांचा आपण पाहतोय। आदरणीय उपस्थिती आपण पाहतोय शैलेशजी रामदास ठाकूर नावे खाडी चे आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर रिहानी एंटरप्राइजेसचे सर्व यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान। चौकार पाहिला आपण, बॅक टू द क्रिकेट वळतो मैदानाकडे। सचिन पाहतो गोलंदाज, ओडांचे डाऊन द विकेट्स, फटका चांगला आहे, लॉफ्टेड फटका, प्रेक्षणीय फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि क्षेत्र क्लिअर केलं जाणार, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चौकार नंतर हा दर्जेदार फटका, षटकार। गडी संपला जातो, धावसंख्या धावपलकावर एक बाद खारकोपर संघाची। धावसंख्या पाहतो आपण 11 धावसंख्या, प्रतीक 11 सुरुंगपाडा त्यांचा विपक्ष हिंदवी स्पोर्ट्स जय हनुमान खारकोपर संघ पाहतोय। आयुष गोंधळी याच्या बॅट मधून खऱ्या अर्थाने ते 2 फटके आणि कुठेतरी मात्र सामन्याला कलाटणी देणार 2 फटके, थोडेसे दबाव मध्ये होते। मागच्या 4 चेंडू मध्ये थोडंसं प्रेशर मध्ये सायकोलॉजिकल प्रेशर या ठिकाणी रन रेटचा प्रेशर वाढत चालला होता, परंतु यंगस्टर आहे आणि संघाला मात्र या 2 फटक्यांनी सांगून दिलंय खारकोपर संघाच्या सर्व गावाला आणि त्याचबरोबर डगाउटला सुद्धा, मी आहे ना, अजून काही घाबरू नका, मैदानामध्ये जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत आपला संघ विजयी होणार, यातील मात्र शंका नाही। हे दाखवून देणारी ही फलंदाजी, हे 2 फटके, परंतु दुसऱ्या बाजूनं ऑस्ट्रेलियन संघ आहे, त्याच प्रकारचा संघ आहे, जिद्द शेवटपर्यंत देणार हाच सुरुंगपाडा संघ, त्यामुळे मॅच टफ होणार। आतिश मते हाफ ट्रॅकर बॉल होता, सोडून दिला, खऱ्या अर्थानं वाईट बॉल आहे, परंतु आयुष सुद्धा नाराज असेल, शॉट का नाही खेळलात तुम्ही आता मात्र, कारण ओव्हर द कव्हर फटका खेळू शकला असता, ओव्हर द पॉइंट फटका खेळू शकला असता, रूम होता, बराचसा रूम होता, परंतु सोडून दिलं, वाईट बॉल घेणं पसंत केलं आणि तिथून मात्र हा वाईट बॉल। सुरुवात खराब झाली अतिशय, परंतु स्वतःला बॅकअप द्यायला लागेल दरम्यानच्या काळामध्ये। आतिशजी ठाकूर यांचं सुद्धा यावेळी मात्र आणखीन एका बॅक टू बॅक संलग्न दुसरा चेंडू खराब, हे चेंडू फेकायचं नाहीयेत। आतिश दादा ठाकूर खऱ्या अर्थानं त्यांचा सुद्धा सन्मान केला जातो, खऱ्या अर्थानं खेळपट्टी सगळ्यात महत्वाची गोष्ट, खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून कौतुक करत मी या षटकानंतर त्यांचं सुद्धा, परंतु बॅक टू द क्रिकेट वळी या मैदानाकडे। आतिश मते एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्या हातामध्ये चेंडू, 2 चेंडू खराब टाकलेत, आणखीन एक वाईट बॉल आहे, हॅट्रिक संपादन केले, स्वतःवर नाराज असेल, बॉल पडतच नाहीयेत आज, 1 नाही 2 नाही 3 खेळाडू आता मात्र चर्चा करतील, हे चेंडू फेकायचं नाहीयेत। विंटर सीझन चालू झालं, थंडी चालू झाले, आज आपण बरेचशा दुकानाकडे पाहिले असेल सेल सेल सेल, आणि तो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। फुकटचे चेंडू दिल्यात, फुकटचा धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला, गरजेचं नाही येते, आधीच आपण धावसंख्या कमी आहे आणि त्यात हे चेंडू खरंच गरजेचं आहे का, मोठा प्रश्नचिन्ह आहे। आधीच कर्जबाजारी, त्यात आला उसना शेजारी, तशी गत झाली, काही गरज आहे का, धावसंख्या कमी आहेत, पगार आहे 12,000 आणि शॉपिंगला जाता मॉलमध्ये, कसं जमेल तुम्हाला, धावसंख्या कमी आहेत, हे चेंडू फेकायचे नाहीयेत तुम्हाला, चांगले बॉल फेकावे लागतील, स्वतःला बॅक करावं लागेल, आपली शक्ती काय आहे, आपली ताकद काय ते फेकावे लागतील, चांगले चेंडू फेकावे लागतील तुम्हाला। यावेळी मात्र ऑफ साइडला पाहतो आपण, कट केला होता बॉलला, स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय, त्या ठिकाणी मात्र वैभव खेळाडू आपण पाहिलं, चेंडू थोडासा अडवला शरीराच्या सहाय्याने, हलकसं फंबल झालं, स्वतःला बॅकअप दिलं, सिंगल पाहायला मिळतोय। स्ट्राईक रोटेशन महत्वाचा टप्पा असतो क्रिकेट मध्ये, तो मात्र घेतलाय, एका बाजूने 8 दुसऱ्या बाजूने विहीर आहे असं म्हणावं लागेल गोलंदाजाला, कारण दोन्ही फलंदाज टच मध्ये आहेत। सौरव त्या ठिकाणी खेळाडू पाहतो आपण, कव्हर पॉइंटला धावसंख्या 15, 12 धावसंख्या खऱ्या अर्थानं होत्या, 11 धावसंख्या माफी असावी, त्यानंतर 3 वाईट आणि त्यानंतर लीगल बॉलवर हल्ली सिंगल। सचिन केनीसर आमच्या समवेत जोडलेत, यावेळी मात्र पहा स्वीप फटका, स्वतःला जागा बनवली होती, परंतु बॅट आणि चेंडूचा संगम का जुळत नाही,
फाईन लेगच्या रिझन मध्ये हा चेंडूला पाठवलाय. आणखी एक सिंगल पाहायला मिळतोय. धावसंख्या अजूनही आहेत 16 धावसंख्या धावपटलावर. आव्हान असणार आहे खऱ्या अर्थाने जर आपण विचार करतो. 39 धावसंख्येचं आव्हान होतं, त्यामधलं पहिले षटक संपुष्टात. 11 धावसंख्या खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र आपण पाहतोय लगातार 3 चेंडू खराब आले. लीगल 2 डिलिव्हरी आपण पाहतोय. लीगल चेंडू 2 फेस केलेत, त्यानंतर 2 सिंगल. 1 विकेट अजूनही महत्वाची आहे. दुसऱ्या बाजूने हर्षल काय गेम प्लॅनिंग असेल. एक एंड पकडून ठेवलाय. मोठा फटका खेळणार की संयमी खेळणार. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. स्विंगानं मेसी यावेळी लेग कटर बॉल टाकला होता आणि त्याच्याकडे मात्र प्रत्युत्तर नव्हतं. कमबॅक केलं, स्वतःला बॅक केलंय, आपली शक्ती दाखवून दिलेले. 15 मध्ये आता मात्र 23 बनवायचं आहे. ते समीकरण आता मात्र उरून राहिलंय. डॉमिनिक मचाडो यांना विनंती आहे. कन्फर्म आहे ना, हेच नाव आहे? येस. त्यांना विनंती आहे स्टेजवर या आपण. आडव्या बॅटनं फटका फसवला. फटका फसला. इथे मात्र नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. दैव बलत्तर आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण. लक 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 नशीब. हा कसं शब्द आहेत ना मित्रांनो. भाग्य 2 शब्दांचं असतं. 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब. खऱ्या अर्थानं पाहतो आपण 2 शब्दांचं लक. बऱ्याचशा गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. ते मात्र साथ देतोय आज असं म्हणावं लागेल. धावसंख्या धावपटलावर 17 धावसंख्या. आतिश मते गोलंदाज पाहतोय. 1 विकेटच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला आयुष गोंधली. फटका हवेत आहे, स्वतः गोलंदाज पळतोय. उलटा झेल घेणार काय? ओ इथे मात्र पहा सुरेख प्रयत्न, चांगला प्रयत्न पाहतो आपण. एफर्टचे मार्क 100 पैकी 100 देईन मी. प्रयत्न 100% चालू आहेत. ही जिद्द आहे क्रिकेटची. धावसंख्या 19. आणखीन 2 धावसंख्या खात्यात जमा होतील. धावसंख्या 19. दुखापत झाले का? पाणी शेवटचा बॉल असेल. एस थांबा 12th मॅन. षटक संपल्यावर घेऊन जा. दुखापतग्रस्त कदाचित होऊ शकता. आपण स्वतःच्या फिटनेसना सांभाळा. क्रिकेट तुम्हाला जर लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं असेल ना, त्याची गुरी किल्ली काय आहे ती म्हणजे फिटनेस. तुमची सगळ्यात महत्वाची पायरी, पहिली पायरी फिटनेस. आणि दुसरी पायरी जर काय असेल तर म्हणजेच सराव. आयुष गोंधळी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला खेळाडू. पुन्हा एकदा यंगस्टार आहे. यावेळी पुन्हा एकदा स्लोवर बॉल ऑलमोस्ट फसवला होता, परंतु लॉंग अपच्या रिझन मध्ये पाहतो खेळाडू आहेत. वेगानं चेंडूवर येतात. सिंगल. 1 धावेनं समाधान मानावं लागेल. पहिले सुरुवात झाली होती खराब, त्यानंतर स्वतःला बॅक केलं, कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. मोठा फटका एकही खाला नाही. 39 धावसंख्येचं आव्हान होतं, त्यामधले 12 चेंडू संपुष्टात. 24 चेंडूचा खेळ. धावसंख्या पाहतो आपण खारकोपर संघाची 1 बाद 20 धावा. हे षटक मोस्ट इम्पॉर्टंट. बोथ साइड, दोन्ही बाजूने हे महत्वाचं षटक असणार आहे. हा टप्पा आहे मित्रांनो. याच षटकामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत, स्पेशली फलंदाजांना. या षटकाला मोठं बनवायचं आहे का? या षटकाला सन्मान द्यायचा आहे का? मेरिट ऑफ द बॉल खेळायचा आहे का? कोणता खेळाडू अटॅक करेल? या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठरवाव्या लागतील. वेळ 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 प्रत्येकाची येते, सगळ्यांची वेळ येत असते. त्यामुळं योग्य वेळी योग्य निर्णय, आणि तोच खऱ्या अर्थानं सार्थ ठरत असतो. निर्णय महत्वाचा असतो तुमचं. योग्य वेळी योग्य निर्णय तुम्हाला आयुष्याच्या पटलावर, यशाची गुरुकिल्ल्यावर पोचवत असतो नेहमी. पहिला चेंडू आपण पाहतोय व जागा बनवली. बराच उशीर चेंडू स्लो आला, त्यामुळं ऍडजस्ट करू शकलं नाही स्वतःला. त्यामुळं सिंगल पाहतो आपण. अतिशय स्लोवर बॉल या ठिकाणी फेकला. आशिष मते या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज.
व्हेरिएशन आहे याकडे आणि आज कसोटी लागणार आहे. या कसोटीमधून बऱ्याच वेळा पार झाला हा खेळाडू, कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलंय आणि म्हणूनच आज प्रसिद्ध आहे हा खेळाडू. क्रिकेटच्या पटलावर चांगल्या चांगल्या संघांकडून खेळताना आपण पाहिलेले आहे. व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्याची नोंद झालेली आहे. UPL असेल, RPL असेल, उरण प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, या दोन्ही लीग मध्ये आपला डंका वाजवणारा हा खेळाडू पाहतो आपण, ज्याच्या हातामध्ये सध्या चेंडू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला उल्वेनोड मध्ये एक ताकदीचा खेळाडू पाहतोय, हर्षल स्ट्राइक एंडला. यावेळी मात्र पुन्हा एकदा पहा, जागा बनवली, ऍडजस्ट केलं, लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. फाईन लेगचा खेळाडू चेंडूवर येतोय, सिंगल, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. किमान एक धावसंख्या वाचवली मित्र म्हणेन. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल डबल याच धावसंख्या तुम्हाला वाचवाव्या लागतात. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं, खरं त्यानं फिल्डिंग लावली होती तिलक वर्मासाठी, परंतु पेपर अभ्यास केला होता तिलक वर्माचा आणि पेपर सोडवला रवी बिश्नोईने, त्याने मात्र अटॅक केला. हे गरजेचं आहे. आता मात्र आयुष हात खोलणार का? हे अंपायर तिसऱ्या पंचांची चेंडू बदलावचा आहे. पहा, तिसऱ्या पंचांची मागणी केल्यावर डगआउट मधूनच आवाज आला की नाही, आम्हाला चेंडू बदलवायचा आहे. रजनी आहेत या अंपायरला सुद्धा तसंच वाटलं होतं. येस, करेक्ट, तुमच्या बाजूने सुद्धा आम्ही बोलू, डोंट वरी अबाउट दॅट. 10 मध्ये 17 बनवायच्यात. मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होणार. अंडर द लाईट्स, तुम्ही जेव्हा लाईट्स मध्ये खेळता त्यावेळी चेंडू दिसणं गरजेचं असतं. हो, यावेळी वेगवान चेंडू फेकला होता, लेग ब्रेक हलकासा कट होतोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, डॉट बॉल येतोय, प्रेशर वाढवत जातील. आयुष हा खेळाडू पाहतो, पण आयुषने सांगितलं माझ्याकडनं चूक झाली, परंतु फ्रंटफूटचा वापर करावा लागेल. मेरिट ऑफ द बॉल खेळायचं आहे तुम्हाला, हे कदाचित हर्षलने सांगितलं असेल. पुढे आले, जागा बनवली, फटका हवेत आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. इथे मात्र मिसफील्ड झाली आणि चुकीला माफी नाही, मिळेल चौकार. 4 धावा. मध्ये 13 धावसंख्येची गरज. मोराव्या संघाचा संगणक तयार राहा. आपण सुद्धा आणखीन एक हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु मैदानामध्येच लँड होणार का? त्या ठिकाणी खेळाडू आहेत, टिपला जातोय झेल. टर्निंग पॉइंट या मॅचचा महत्वाचा खेळाडू आयुष गोंधळी होणार. झेल बाद. सिरियस मॅच चालू असताना रोमॅन्टिक गाणं, डीजे वेगळ्या मूड मध्ये आहेत आमचे. धावसंख्या पाहतो आपण, 26 धावसंख्या, 26 रन्स ऑन स्कोर कार्ड नाव. आता मात्र समीकरण असं आहे, इक्वेशन्स जर आपण पाहायला गेलो तर येणारे 7 चेंडू आणि 13 धावसंख्या. मॅच ऑन आहे दोन्ही बाजूनं, मॅच बनली आता त्या विकेट्सनं. नवीन खेळाडू खारकोपर संघाकडनं आपण जर विचार केल्यानंतर अनुभवाची खाण असला खेळाडू, या खेळाडूवर विश्वास ठेवू शकता तुम्ही. जर खारकोपर संघाचे समर्थक असाल ना तर 100% विश्वास ठेवू शकता. अनुभव भरपूर आहे, अनुभवी यशाची गुरु किल्ली असते, परंतु अनुभव आज पणाला लागलेला आहे सुद्धा. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, बैठक फटका होता त्या ठिकाणी. मिस्टॅमिंग स्ट्रोक, स्टिकर वर बॉल आला आणि मात्र 3 षटकाचा खेळ संपला जातोय. 6 मध्ये डझन बनवायचे, अर्थातच 6 मध्ये आता कंपल्सरी चेस. हिंदवी स्पोर्ट्स जे अनुमान खारकोपर संघाला बनवायचे आहेत. 6 मध्ये 12 धावा. येस टीजे. यारा सिली सिली थांब लावू आपण परत गाणं. थांब जरा 2 मिनिटं. सन्मान एका बाजूने घेणार आहोत, मान्यवरांचा सन्मान. मी विनंती करतो या ठिकाणी सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय विजयजी तांडेल साहेबांना विनंती करतोय, कृपया आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय.
आणि मी या सन्मानासाठी विनंती करतोय सन्माननीय आशिषजी ठाकूर या स्पर्धेचे आयोजक आहेत, यांच्या वतीनं विजयजी ठाकूर यांचा आदरपूर्वक या ठिकाणी सन्मान करायचा आहे। गाणं लागलं होतं आणि आमचा चिमुकला या ठिकाणी नाचत होता। सहा मध्ये 12 बनवायचे आहेत। शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक सहा मध्ये 12 बनवायचे आहेत। एका बाजूने सन्मान, दुसऱ्या बाजूने मॅच ऑन राहील। आजची अंतिम रजनी आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टींकडे आपल्याला फोकस ठेवावा लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल। 6 मध्ये 12 कंपल्सरी चेस। चला विनंती करतोय गोलंदाजाला वेळ खर्च करू नका प्लीज। शेवटचं षटक जर तुमच्याकडे असेल तर वॉर्म अप करणं गरजेचं होतं। 6 मध्ये 12 बनवायचे आहेत। स्ट्रायकेडला खेळाडू पाहतोय शेखर पाटील, एक्सपिरियन्स मॅन ऑन स्ट्रायकेड, अनुभवाचा खाण असलेला खेळाडू स्ट्रायकेडला आहेत। पहिल्या 3 मध्ये तुम्हाला चान्स घ्यावा लागेल। खारकोपर संघाच्या बाजूने विचार केला तर रिक्स घ्यावी लागेल। सोडून दिला बॉलला ऑप्शनच्या बराचसा बाहेर, ट्रॅमलांच्या बाहेर चेंडू पीच झाला। पंच मात्र वळतील। ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन दंडित केलं जाणार पंचांच्या माध्यमातून। आणि इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल। चेंडू तेवढेच राहतील, धावसंख्या 1 कमी होणार। 6 मध्ये 11 बनवायचे आहेत। समोर टाकला बॉल ट्रॅव्हलिंग लेंथला, क्रॅकिंग कव्हरचा फटका। देयर इज अ प्रोटेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत। अलोन कार्पेट फटका खेचला होता। मैदान आपण जर बघायला गेलो तर बाउंड्री लाईन थोडीशी स्क्वेअरला लांब आहे, त्यामुळं चेंडू पोहोचू शकला नाही, गती कमी झाली, ट्रॅव्हल होऊ शकला नाही, तिथून मात्र आलेले सिंगल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली पहा शेखर दादानं, स्ट्रायकेडला कोणाला आणायचं होतं तेच केलंय, कारण हा खेळाडू ट्रम्प कार्ड आहे, स्ट्रोक प्लेअर आहे संघातील आणि आज स्ट्रोक खेळावं लागतील। पुन्हा एकदा मॅच थोडीशी अडकली आज, या मॅचला पुन्हा एकदा हर्षल तुम्हाला काढायचं हे सांगितलं सर कदाचित सर्व खेळाडूंनी। मॅच बनली पहा 5 मध्ये आपण पाहतोय। यावेळी मात्र वेगवान प्रचंड वेग दिला होता, त्यामुळे त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकलं नाही। खऱ्या अर्थानं कव्हर मध्ये हा चेंडू खेळायचा होता, परंतु आडव्या बॅटनं मनसुबे झाले होतं। प्री प्लॅनिंग स्ट्रोक म्हणू शकतो आपण, अगोदरच ठरवलं होतं की मी ऑन साइडला खेळेन, त्यामुळेच म्हणतात ना चेंडू ज्या पद्धतीने असेल ना मेरिट ऑफ द क्रिकेट खेळा। 4 मध्ये 9 बनवायचे आहेत। मॅच बनले पहा, मॅच रंगतदार झाली। हा चेंडू डॉट आला ना तर मात्र खारकोपर संघावर प्रेशर येईल, पण या चेंडूवर जर एखादी मोठी हिट आली ना तर खारकोपर संघ आणखीन एक पुढे पाऊल टाकेल। काय घडणार? ओ इनसाइड आउट, फटका चांगला आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा चेंडू गोळीचा वेगाने ट्रॅव्हल होतो, दर्जेदार फटका, चौकार। क्या बात आहे। आता मात्र चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज। प्रयत्न सोडू नका, प्रयत्न कधीही सोडू नका। रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही रात्र बदलते, मनात नेहमी जिंकण्याची जिद्द ठेवा, कारण वेळ बदलो ना बदलो, नशीब बदलो ना बदलो, प्रत्येकाची वेळ नक्कीच बदलते। नशीब सुद्धा बदलणार जर तुम्ही त्या नशिबाला बदलण्याची ताकद ठेवाल तर। त्यामुळे डॉट बॉल येणार का? ओ इथे मात्र पाहतो आपण मिस्टामिंग स्ट्रोक आहे, सिंगल, एकेरी धाव। मॅच पुन्हा एकदा बनली पहा, 5 धावसंख्येची गरज। हर्षल नाराज आहे, हाफ ट्रॅकर बॉल होता, या बॉलला उडवण्याचा प्रयत्न का नाही केला? थोडासा मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडूला गती जास्त दिली होती, हलकासा मिस्टामिंग झालं, उशिरा खेळले कदाचित फलंदाज, परंतु हरकत नाही, वेळ निघून गेली आता। आणि आता मात्र समीकरण असं आहे, येणारे 2 चेंडू कंपल्सरी चेस, 4 धावा। काय मॅच झाली पहा, प्रेक्षकांना जशी मॅच हवी होती ना अगदी तशीच झाली। प्रेक्षकांना सचिन सर काही फरक पडत नाही कोणता संघ जिंकतोय, त्यांना मॅच टफ होणं गरजेचं आहे, चौकार षटकार बघायचे असतात, किंबहुना विकेट सुद्धा पाहायचे असते, त्यामुळे प्रेक्षकांना अगदी जसा हवा होता ना तसा सामना पाहतो। हर्षल आहे स्ट्रायकेडला, हा चेंडू महत्वाचा असेल। ओ चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल, 2 इज अ कॉल, दुसऱ्या धावेचा कॉल आहे। इथं क्षेत्ररक्षण पहा, क्षेत्ररक्षण यावेळी मात्र नाराज असेल खेळाडू, आणखीन एफर्ट बेटर झाले असे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल ना तर हर्षल स्ट्रायकेडला आहे, कंपल्सरी चेस, चेंडू आहे अवघा 1 आणि विजयासाठी धावा आहेत 2 धावा। व्हॉट अ मॅच, काही सामना आहे दरम्यानच्या काळामध्ये पाहुणे पाहतो आपण। दक्ष एंटरप्राइजेस के
यहाँ पे मालक करण शर्मा जी, इनका आगमन यहाँ पे पूरे फैमिली के साथ हो चुका है। तहे दिल से यहाँ पे उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा। आणि कोपरगावातील दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय भाई शेठ आणि त्याचबरोबर सुधीर शेठ साहेबांना सुद्धा विनंती करतोय, कृपया आपण डेफिनेटली प्रतीकजी पाटील आणि त्याचबरोबर रोशन दादा पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत विशाल दादा पाटील या सर्व मान्यवरांना, विशाल दादा घरत या सर्व मान्यवरांना विनंती करतोय। आणि त्याचबरोबर मेघनाथजी ठाकूर मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण अतिथी मंचावर येऊन या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय त्यांच्या वतीने सुद्धा आपण पुकार देतोय। जाऊया मॅच कडे, मॅच महत्वाची आहे। सामना आवडला असेल ना, टाळ्या व्हायला हरकत नाही। पहा दोन्ही संघाच्या बाजूने टाळ्या होऊ द्या, कारण मॅच दोन्ही बाजूने आहे। एक चेंडू 2 धावा, हीच ती वेळ आहे। हर्षल बॅटला बॉल लावायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज एक चेंडू चांगला टाकायचा आहे। ओ हा प्रेशर आहे, प्रेशर आहे। या ठिकाणी पाहतोय आपण प्रशांत माळी सर, त्यांचा इशारा, इट्स अ डेड बॉल, मृत चेंडू। चला वेळ घेऊ नका प्लीज। 3 खराब चेंडू जर फेकले होते ना आतिश मतेने, ते आता मात्र कुठेतरी अंगलट आले तसं म्हणावं लागेल। एक चेंडू 2 धावा, वेगवान चेंडू आहे, बॉल हवेत, स्टेट ड्राइव्हचा फटका, व्हॉट अ स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक पाहतो आपण। नो चान्स फॉर द फिल्डर आणि इथे मात्र विजयी चौकार ठोकलाय। वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है।